नाशिक देवभूमी की गुंडभूमी? कपाळी भस्म, टिळा, साधुवेश धारण करणारे देवभूमीत खरंच साधू? असेच प्रश्न सध्या नाशिकमधील नागरिकांना पडले। पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि धडक कारवायांमुळे याचं सकारात्मक उत्तर कदाचित नाशिककरांना मिळेलही। पण सध्या नाशिकमध्ये धारदार हत्यारं, पिस्तूल तरुण पिढी अगदी सहजपणे हाताळते। कधीही कुठेही जुना किंवा नवा वाद उकरून निघतो आणि मग सरळ वार किंवा गोळीबार। असाच प्रकार 28 सप्टेंबर रोजी विसेमळा इथे घडलाय। सचिन साळुंकेसह सचिन सांगळे आणि ऋषिकेश जाधव यांच्यावर चोथवे, बोरिसा आणि त्यांच्या साथीदारांकडून गोळ्या झाडण्यात आल्या, पण सुदैवानं झटापट करून गोळ्या हुलकावल्यानं त्यांचे प्राण वाचले। बोरिसा आणि त्यांच्या साथीदारांनी या दोघांनाही बेदम मारहाण करत त्यांना जखमी केलंय। मारहाण करणारे संशयित बागुल घराण्याशी संबंधित आहेत आणि त्यातीलच काही, पण मारहाण करणारे चोथवे, बागुल आणि बोरिसा असल्यामुळे भीतीपोटी तक्रार दिली नाही। त्यानंतर पोलिसांच्या धडक कारवायांमुळे सचिन साळुंकेनं सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली आणि सरकारवाडा पोलिसांनी तत्परता दाखवत संदीप शेळके, गौरव बागुल, प्रेमकुमार काळे आणि वैभव काळे यांना बुधवारी अटक केली आहे। यांना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर चोथवे, बोरिसा, अजय बागुल, पप्पू जाधव, सचिन कुमावत, बॉबी गोवर्धने, गोपाळ दायमा हे फरार आहेत। दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी नामे सचिन अरुण साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे CR नंबर 275/25 दाखल करण्यात आलेला होता। त्यामध्ये आरोपींनी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातनं त्यांच्यावरती फायरिंग केलेली होती, त्यांच्या जुन्या वादातनं। यामध्ये आरोपी नामे संदीप रघुनाथ शेळके, गौरव सुधाकर बागुल, प्रेमकुमार दत्तात्रय काळे, वैभव उर्फ विकी दत्तात्रय काळे ह्या 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज माननीय न्यायालयात हजर केले असता दिनांक 23 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। यातील तुकाराम चोथवे, अजय बोरिया, अजय बागुल, पप्पू जाधव, सचिन कुमावत, बॉबी गोवर्धन, गोपाल दायमा व इतर 7 ते 8 आरोपी फरार असून त्यांचा नाशिक शहर पोलीस क्राईम ब्रँचची टीम शोध घेत आहेत। झिरो टॉलरन्स मोहीम सुरू झाली असून गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख तसेच साथीदारांना मदत करणाऱ्यांच्या कुटुंबियांना आरोपी करण्याची तयारी आहे। दहशत माजवणाऱ्यांना अर्थसहाय्य करणारे, कायदेशीर अडचणींचा फायदा घेऊन सोडवणाऱ्यांवर नजर आहे। तसंच दहशत पसरवणारा मग तो कुणीही असेल तर कारवाई होणारच। लोंढे बागुल प्रकरणात अनेक गंभीर बाबी समोर आल्यानं तपास सुरू आहे आणि काही जणांवर गुन्हे दाखल केले असून इतरांवरही कारवाई होईल, असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले। संविधान न्यूज, नाशिक।